हो. नमस्कार सर्वांना. आज मी खूप दिवसानंतर तुम्हा सर्वांच्या समोर एक लाँग व्हिडिओ घेऊन आलेली आहे. सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं आपल्या या द रिदम क्विल कुटुंबामध्ये सहर्ष स्वागत करते. तर थोडंसं नवीन हटके असं करायचं ठरवलं आहे. नवीन म्हणजे कथा काही नवीन नाही आपल्यासाठी. त्या जुन्यात जरी असल्या तरी पण आपण आधीमध्ये विसरून जातो की गोष्टी ऐकल्या पाहिजेत. मोठे असो लहान असो सगळ्यांसाठीच त्या बोधपर ठरतात. तर मग मी त्या हेतूने असं ठरवलं की इसाप नीतीच्या ज्या कथा होत्या त्या सगळ्याच बोधकथा होत्या. आपण लहानपणी शाळेत जायचो, आपल्याला ती पुस्तकंही मिळायची, पण आजकालची मुलं मोबाईलवरतीच जास्त बघत असतात आणि तिथेही त्यांना ते वाचायला मिळतं किंवा ऐकायलाही मिळतं. मुलांसाठीच असं नाही तर सगळ्यांसाठी म्हणून मी ही गोष्ट एक निवडलेली आहे. सर्वप्रथम आपण समजून घेऊया इसाप नीती, है ना. इसाप नीती म्हणजे प्राचीन ग्रीक कथाकार इसापने लिहिलेल्या बोधकथांचा जगप्रसिद्ध संग्रह आहे. तर इसाप नावाचा तो एक मुलगा होता. लहानपणी त्याने खूप कठीण परिस्थितीत दिवस काढले, त्याला खूप सारे अनुभवही आले. तर त्याची एक वेगळी कथा मी तुम्हाला कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये सांगेलच. पण आज आपला मुद्दा जो आहे की एक कथा ऐकवायची आहे ना तुम्हाला. तर याच संग्रहामधली एक प्रसिद्ध गोष्ट मी तुमच्यासमोर आज सादर करीत आहे. गोष्टीचं नाव आहे कोल्हा आणि कावळा. गोष्ट अत्यंत साधी सोपी आहे, कित्येकांना माहीतही असेल, पण विसर पडून जातो आपल्या रोजच्या रहाट-गाडग्यामध्ये. तर आपल्याला हे काही बोध असे घ्यायला हवे असतात, तर त्यासाठीच मी ती गोष्ट आज सादर करीत आहे. एकदा एका कावळ्याला कुठेतरी एक मांसाचा तुकडा मिळाला आणि तो तुकडा घेऊन तो एका झाडाच्या फांदीवर येऊन बसला. तेवढ्यात तिथे एक कोल्हा आला. त्याला तो मांसाचा तुकडा खाण्याची इच्छा झाली. कोल्ह्याने विचार केला आणि एक युक्ती केली. तो कावळ्याखाली येऊन म्हणाला, "अरे कावळे भाऊ, तुझा आवाज किती छान आहे. मी तुझे कितीतरी दिवस कौतुक ऐकले आहे. तू गाणे छान गातोस असे सगळे म्हणतात. मला तुझं एक गाणं ऐकायची खूप इच्छा झाली आहे. कृपया एक गाणे गा ना." कावळा कोल्ह्याच्या त्या गोड-गोड बोलण्याला भुलला आणि स्वतःच्या स्तुतीने हुरळून सुद्धा गेला. गाणे गाण्यासाठी त्याने जशी आपली चोच उघडली तसा तो मांसाचा तुकडा खाली पडला. कोल्ह्याने तो तुकडा पटकन तोंडात पकडला आणि म्हणाला, "अरे भोळ्या कावळ्या, तुझा आवाज छान असेलही, पण तुझा विचार करण्याचा विचार तू जो करत आहे तो फार कच्चा आहे." कावळा मात्र मान खाली घालून बसून राहिला. आता बघा, यातून आपल्याला थोडासा बोध घेण्यासारखंच आहे. तर काय बोध होऊ शकतो बरं या गोष्टीचा? तुम्ही देखील कमेंटमध्ये मला कळवू शकता आणि माझ्याकडूनही मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते की ह्या गोष्टीतून आपल्याला एक बोध मिळतो. खोटी स्तुती करणाऱ्या लबाड लोकांपासून नेहमी सावध राहिले पाहिजे. होती की नाही छानशी गोष्ट? अतिशय समर्पक अशी. आणि खूप जणांनी शालेय जीवनामध्ये या गोष्टी ऐकून ठेवलेल्या आहेत, तरी पण पुन्हा एक उजळणी म्हणून. ठीक आहे. धन्यवाद. पुन्हा येईल एखाद्या दिवशी असाच एखादा लाँग व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत सुखी राहा, आनंदी राहा.